आज एक स्नॅक्स रेसिपी शेअर करते आहे. अतिशय सोपी आहे आणि एकदम टेस्टी आहे. नेहमीपेक्षा जरा वेगळी आहे. नमस्कार मैत्रिणींनो, मी रश्मी नागपूरकर्स किचन मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. रेसिपीला सुरुवात करूया. आज बघूया गार्लिक मधले पोटॅटो म्हणजेच गार्लिक टॉस्ट पोटॅटो. 4 मीडियम साईजचे उकडलेले बटाटे घ्यायचे आणि बटाटे अशा प्रकारे मॅश करून घ्यायचे. कुठलेही पोटॅटोची जी आपण स्नॅक्स बनवतो ना त्यामध्ये एकदम गरम पोटॅटो वापरायचे नाहीत. बटाटे गार होऊ द्यायचे, त्यानंतरच मॅश करायचे. आता यात घालायचं मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर, सोबतच 1 टीस्पून आलं आणि 1 टीस्पून लसूण बारीक चिरून घालायचं. 1 हिरवी मिरची घालायची, ½ टीस्पून ब्लॅक पेपर घालायचं, 1/4 टीस्पून चाट मसाला, 1/4 टीस्पून गरम मसाला, चवीप्रमाणे मीठ घालायचं. आता हे मसाले बटाट्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता यातच घालायचं 2 टेबलस्पून कॉर्नफ्लोअर आणि 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ, सोबतच कसुरी मेथी. आता परत एकदा सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि याचा एक छानसा डो बनवायचा. यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. बघा अशा प्रकारे डो तयार होतो. आता लिंबाच्या आकाराचे तुम्हाला जो पण शेप करायचा असेल ना तो तुम्ही आकार देऊ शकता. मी इथे लिंबाच्या आकाराचे असे बॉल्स बनवून घेते आहे. अशा प्रकारे सगळे बॉल्स तयार करून घ्यायचे आहेत. आता हे सगळे बॉल्स आपल्याला फ्राय करायचे आहे. तुम्ही एअर फ्रायरमध्ये देखील करू शकता, ओव्हनमध्ये देखील करू शकता, परंतु एवढंच की याची जी आउटर लेअर आहे ती एकदम क्रिस्पी व्हायला हवी. तर आपल्याला तेल इथे मीडियम टू लो फ्लेमवरती करून घ्यायचं आहे आणि तेल चेक करायचं, मीडियम गरम हवं. इथे गोळा टाकला की पटकन असे बबल्स येऊन वरती यायला हवा, इतकंच आपल्याला तेल गरम करायचं आहे. इथे तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता यामध्ये आपण एक एक करून हे सगळे पोटॅटो बॉल्स टाकायचे आहेत आणि एकदम सोनेरी रंग येईपर्यंत खरपूस तळून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम मीडियम टू लो आहे आणि एवढ्याच टेम्परेचरवर आपल्याला हे व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत. तेलामध्ये सोडल्यानंतर लगेचच याला फिरवायचं नाही. जरा वेळाने याला आपण जरा हे सेट होतात त्यानंतर चमच्याने तुम्ही फिरवू शकता. बघा मस्त हे सोनेरी रंग येतो आहे आणि लगेचच हे फ्राय होतात. बघा अशा प्रकारे मस्त खरपूस असे आपले पोटॅटो बॉल्स तयार झाले आहे. अशाच प्रकारे बाकी सर्व पोटॅटो बॉल्स तळून घ्यायचे. आता पॅनमध्ये 1 टेबलस्पून बटर घालायचं आणि 1 टेबलस्पून कुकिंग ऑइल घालायचं. यामध्ये बारीक चिरलेला लसूण घालायचा. लसूण थोडा फ्राय होऊ द्यायचा. आता यातच घालायचा कढीपत्ता, थोडी बारीक चिरलेली शिमला मिरची, 2 हिरव्या मिरच्या लांब चिरलेल्या, थोडे आल्याचे काप घालायचे, पाव चमचा हळद, अर्धा टीस्पून लाल तिखट, चवीप्रमाणे मीठ घालायचं आणि सगळे मसाले तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे. आता या फोडणीमध्ये घालायचे पोटॅटो बॉल्स. तीस ते 40 सेकंद याला आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. वरून बारीक चिरलेली थोडी कोथिंबीर घालायची.
तर अशा प्रकारे गार्लिक टॉस पोटॅटो तयार झालेले आहे. सर्विंगसाठी रेडी आहे. गरमागरम सर्व करा. सोबत टोमॅटो केचप, हिरवी चटणी किंवा तंदुरी सॉससोबत देखील अप्रतिम लागतात. गार्लिक टॉस पोटॅटो आम्ही फक्त असेच खाल्लेले. आम्ही कुठल्याही चटणीसोबत किंवा टोमॅटो केचपसोबत खाल्ले नाही. असेच खूप टेस्टी वाटत होते. तुम्हाला जर हवं असलं तर तुम्ही चटणीसोबत खाऊ शकता, परंतु असे देखील खूप टेस्टी वाटतात. तर तुम्ही देखील अशी रेसिपी नक्की बनवा. कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा तुम्ही कुठून ही रेसिपी बघताय, म्हणजे मला कळेल की माझी रेसिपी कुठपर्यंत जाते आहे. आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. रेसिपी एन्जॉय करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. तोवर मस्त खा आणि स्वस्थ राहा. थँक्यू.